मित्रांनो, सध्या महाराष्ट्रभरात मराठी भाषेसंदर्भात फार मोठी वादंग निर्माण होत आहे आणि आपण जर आज बोललो नाही तर कदाचित आपल्यासह आपली भाषा सुद्धा लयाला जाईल। आज दुपारी कोणतरी तो केडिया की काय नाव त्याचं तो वरळला की मी अंगाचा कपड्यांवरनं महाराष्ट्रात आलो, मागच्या 30 वर्षापासून महाराष्ट्रात राहतोय, मला मराठी येत नाही, मला मराठी समजत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। ही मगरुरी येते कुठून? मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मागच्या 25 ते 30 वर्षापासून आपल्याला लागूनच असणाऱ्या गुजरात या राज्यात सुरत या ठिकाणी माझे कितीतरी नातेवाईक राहतात। माझी स्वतःची बहीण 15 वर्षापासून सुरत या ठिकाणी राहते। 30 वर्षापूर्वी गेलेले कित्येक नातेवाईक असू दे किंवा एका वर्षापूर्वी गेलेला कुणी बांधव असू द्या, तो सुरत गुजरात या ठिकाणी गेल्यानंतर गुजराती माणसालाही लाजेल अशी अस्खलित गुजराती बोलतो। का बोलतो? तर आपण ज्या राज्यात गेलोय त्या राज्याची भाषा आपल्याला आली पाहिजे, कारण आपलं काम सोपं होतं, आपल्याला 2 पैसे अधिकचे मिळतात आणि आपली त्या राज्याप्रती असणारी अस्मिता, प्रेम अधिक वृद्धिंगत होतं। ह्या भावनेनं आमचा मराठी माणूस 30 वर्षापासून त्या ठिकाणी जातो आणि ती भाषा शिकतो। हे अभिमानास्पद आहे। त्या ठिकाणी आपण दुसऱ्या राज्यात जायचं आणि ती भाषा शिकायची नाही अशी मगरुरी करून चालेल का? माझा मराठी बांधव जर गुजरात सुरत या ठिकाणी कामाला आला आणि म्हणाला की मी असं म्हणाला की मी 30 वर्षापासून राहतोय, मला गुजराती येत नाही, मला गुजराती समजत नाही, काय करायचं ते करा, असं बोलून चालेल? तिथं जर असं कुणी म्हणालं तर त्याचा कान फटीत मारली पाहिजे। हा केवडिया की काय, ही जी मगरुरी कुणाचा भरोशावर करतोय? आज जर मराठी म्हणून आपण बोललो नाहीत तर आपण छंड आहोत। आज वेळ आली आहे त्या विरोधात आपली मराठी अस्मिता जिवंत असण्याची भूमिका घेण्याची। तुम्ही कुठल्याही पक्षात असा, परंतु आपण आधी मराठी आहोत, महाराष्ट्रीयन आहोत। संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं त्यांचं बलिदान आपल्याला विसरून चालणार नाही। मी माझ्या कंपनीचा कामानिमित्तानं देशभरात फिरतो, मला देखील 7 ते 8 भाषा बोलता येतात, परंतु ज्या राज्यात आपण जातो त्या ठिकाणी ती भाषा आपण बोलली पाहिजे, त्या भाषेचा आपण आदर केला पाहिजे। अशी मगरुरीची भाषा करून चालणार नाही। आपण मराठी माणसं फार संवेदनशील आहोत। जाऊ द्या, सगळ्याच पोटास लावणे आहे हाच विचार धरून आपण जातो, परंतु ही अशी उठसुंबे येतात आणि आपण त्यांना बोट देतो, ती आपल्या खांद्यावर बसतात आणि पुढे काय करतात हे आपण आता पाहतोय। आता एकसंध होण्याची वेळ आली आहे। मराठी म्हणून एकत्र या, आपली भाषा ही जपा, तरच येणारा काळ आपला असेल। जगावरती राज्य करत असताना आधी आपल्या राज्याची कमान आपल्या हातात असणं आवश्यक आहे, तरच आपण जगाचा वेध घेऊ शकतो, हे लक्षात असू द्या। म्हणून सगळ्या मायबाप रसिकांना विनंती आहे, आपला मराठीचा लढा आपल्याला जिवंत ठेवणं आवश्यक आहे। जय महाराष्ट्र।